Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. आंदोलन होणार, खूप मोठं आंतरवलीत आंदोलन होणार. आमच्या टायमाला मराठ्यांच्या टायमाला कसं काय त्रुट्या निघतात याचे उत्तरच पाहिजेत. आता आंदोलन खूप मोठं होणार, खूप मोठं होणार. ती वेळ येऊ देऊ नये सरकारनं, एवढंच म्हणणं आहे आमचं. अधिकारी ऐकत नाहीत का सरकारच जाणून बुजून अधिकाऱ्यांना तसं करायला लावतंय, ही याचा शोध ह्या आंदोलनात होणार. मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा केलेली आहे. येत्या 16 मे रोजी मनोज जरंगे पाटील अंतरवाली सराटीमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली आंदोलनाची पुढची दिशा जी आहे ती जाहीर करणार आहे. आपल्यासोबत मनोज जरंगे पाटील आहेत. दादा, काय सांगणार की तुम्ही पुन्हा एकदा आंदोलनाचे पवित्रा दिसत आहात, 16 तारखेला पत्रकार परिषद घेणार आहात, भूमिका स्पष्ट करणार आहात, काय नेमकी भूमिका असेल आणि कशा प्रकारची तयारी आता सुरू झालेली आहे? आता सगळे बसणारच आहेत आम्ही त्या दिवशी आणि ठरवणार आहेत काय भूमिका घ्यायची, काय करायचं. परंतु सरकारचे जे चालढकलपणा आहे ना, तो गोरगरिबांसाठी घातक आहे. कारण आता जूनमध्ये पोरांची ॲडमिशन आहे, प्रमाणपत्र दिले जात नाहीत बऱ्याच जागेवरती. खूप जाणून बुजून काही अधिकाऱ्यांवर करून अडचणी आणल्या जातात. व्हॅलिडिटीचा विषय खूप जाणून बुजून पेंटिंग ठेवला आहे. सरकारला बहुतेक अधिकारी वेगळं दाखवत आहेत आम्ही दिले म्हणून, आणि खालच्या स्तरावर तो व्हॅलिडिटी मुद्दाम दिल्या जात नाही. कित्येक तरी जणांच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा प्रमाणपत्र दिले नाहीत. म्हणजे हे अंतिम सत्य आहे. मग ही चालढकलपणा हे सरकारच्या मुळाशी नक्की येणार आहे. आंदोलनाची तारीख तर आता 16 तारखेला 16 मेला आहेच ठरणारच आहे. त्याच्यात त्यांना वेळ राहणार आहे, त्याच्या आत त्यांनी या गोष्टी कराव्यात. नाही केल्या तर मात्र आंदोलन खूप मोठं होणार आहे. 16 तारखेला तुम्ही आंदोलनाची घोषणा करणार, मात्र हे आंदोलन तुम्ही स्वतः करणार आहात का सामुदायिक पद्धतीने आंदोलन असणार आहे? नाही, मीच उपोषणला किंवा जे काय ठरतंय, आता काय ठरतंय त्यावरती आता 16 तारखेला अवलंबून राहील. परंतु आता का त्याच्यावरती काहीच सांगता येणार नाही. आता बसतील सगळेजण, आम्ही बोलवलंय ते सगळे बसतील बांधव. जे आधी बैठक होईल त्यानंतर तुम्ही भूमिका जाहीर करणार? हो, पण आंदोलन होणार, खूप मोठं अंतर्वलित आंदोलन होणार, हे मात्र अंतिम सत्य. कारण काय असतं, शेवटी प्रत्येकाला भविष्य, स्वतःच्या लेकराबाळाचं हित महत्वाचं आहे. आणि आता ॲडमिशन आलेत आता जूनमध्ये, आणि तुम्ही कित्येक तरी जणांच्या व्हॅलिडिटी टांगून ठेवल्यात. नोकरीला लागलेल्या पोरांचे काहीतरी जाणून बुजून त्रुटी काढायच्या, काहीच नाही. म्हणजे आमच्याच टायमाला, मराठ्यांच्याच टायमाला कसं काय त्रुट्या निघतात, इथून पाठीमागच्याच का निघल्या नाही? 1994ला JR काढला गेला, आतापर्यंत त्रुट्या नाही. आमच्याच कसं काय त्रुट्या? इतके का डोळ्यात सलायला लागलेत आमचे पोरं? मोठं होऊ नये, गरिबाच्या पोरांनी आनंदी सुखी मराठ्याच्या राहू नये, इतकं काय जळायचं? मग जर नोंदी सापडल्या, शासनाने सापडलेल्या, त्याचे प्रमाणपत्र द्यायला हरकत काय? 58 लाख नोंदी सापडल्या, प्रमाणपत्र स्पीडनं द्यायला हरकत काय? ज्या नोंदी निघाल्या ते प्रत्येक वेळेस सांगतो आम्ही, तुम्हाला ग्रामपंचायतला यादी लावायला काय हरकत आहे? आणि कोणचा अधिकारी का देत नाही, त्याला का निलंबन केलं जात नाही त्याचं? म्हणून सगळ्याच बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्यापासून, निधीपासून, केसेसपर्यंत, केसेस मागं घ्यायच्या, सातारा संस्थांचा गॅझेटियरचा विषय, कोल्हापूरच्या संस्थांचा गॅझेटियरचा विषय, औंध संस्थांच्या गॅझेटियरचा विषय, हे का मार्गी काढायचे नाहीत? याचे उत्तरच पाहिजेत. आता आंदोलन खूप मोठं होणार आहे, खूप मोठं होणार. हे राज्यव्यापी आंदोलन असणार आहे का तुम्ही अंतरवालीतून हे आंदोलन हाताळणार आहात? अंतरवालीतूनच राज्यव्यापी होणार. म्हणजे मध्यंतरी तुम्ही गावबंदीचा इशारा दिला होता, त्यानंतर मग नेत्यांना गावात फिरू देणार नाही असं इशारा दिला होता. आता पण त्या पद्धतीने काही इशारा असेल? ती वेळ येऊ देऊ नये सरकारनं, एवढंच म्हणणं आहे आमचं. जर एखाद्या गोरगरीब मराठा समाजाला सरकारने दिलंच तर ते मोकळ्या मनानं, मोठ्या मनानं द्यायला पाहिजे, आडकाठी नाही घातली पाहिजे. ती वेळ आमच्यावरती येऊच देऊ नये. पण आंदोलन खूप मोठं होणार आहे. कारण हे बघा, शेवटी पुन्हा तेच येत आहे आपला विषय की मराठ्यांच्या लेकरांचं, मराठ्यांसाठी हित खूप महत्वाचं आहे. आणि त्या हितासाठी मराठे घरी नाही झोपणार. मराठा ही ताकद खूप मोठी, ती कोणालाच नाही रोखत, कधी कोण फायदा पण नाही होणार ती रोखणार. मराठा या नावातच खूप आलं. मराठा ताकद खूप मोठी, ते इतके भयानक ताकदीने एकवटतात, नाही बसत घरी आमचे लोक. ऊन ताण फान काही करत नाही, सगळे तुटून कामाला लागतं, टोटल. कारण आम्हाला तेच करावं लागणार आहे. तेव्हा आमच्या आताच्या पिढ्या गेल्या, पण पुढच्या पिढ्याचं वाटोळं होणार नाही. म्हणून मराठा समाजाला एकजुटीनं ती ताकद दाखवावीच लागते, आणि मराठा दाखवतोच. दाखव म्हणायची गरजच पडत नाही. ते घरी मराठा समाज झोपतच नाही.
यापूर्वी तुम्ही दोनदा अंतरवाली सराटीहून मुंबईकडे प्रस्थान केलं होतं. त्या ठिकाणी मुंबईत तुम्ही आमरण उपोषण केलेलं आहे. यावेळेस पण तशी काही परिस्थिती उद्भवेल असं वाटतं? आता बैठकीत तर ठरलंच, पण हे बघा, आंदोलन सरकारनं जी मोठं आंदोलन होणार आहे ती या गोरगरीब मराठा समाजावर वेळच येऊ देऊ नये. हैदराबादचा गॅझेटियरचा जी आर काढलाय, लागू पण केलाय. प्रमाणपत्र वाटप करायचे का थांबवायचे? काय कारण आहे? दिलंय ना मोठ्या मनानं तुम्ही. आता मराठवाड्यातल्या मराठ्यांना गॅजेट, त्याचा जी आर पण काढला, अंमलबजावणी पण केली. अंमलबजावणी तुम्हीच म्हणताय, सरकारच म्हणलं की 308 प्रमाणपत्र आम्ही गॅजेटनुसार वाटप केलेत, याचा अर्थ अंमलबजावणी तुम्ही केली. मग बाकीच्यांना का द्यायचं नाही? 308 काय दिले, मराठवाड्यातल्या मराठ्यांना काय दिलं? जिंका ना म्हणा. सरकारला, देवेंद्र फडणवीस साहेबाला चान्स आहे ना मराठ्यांचे मन जिंकवायचा. देऊन टाका ना मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना. तुम्ही केसेस मागे घेऊ म्हणले, देऊन टाकायच्या. का ठेवायच्या? बोललोत ना आपण, ते करायचं. बलिदान गेलेलं कुटुंबाचा, MIDCतला, महावितरणमधला जी आर काढायचा. सारथीला ज्या योजना बंद पडल्या त्या सगळ्या सुरू करायच्या. शिंदे समितीची मुदतवाढ 1 वर्षाची द्यायची सांगितली, का देत नाहीत तुम्ही? दर वर्षाला, कारण शिंदे समिती कायम सुरू ठेवू नये, कायम. म्हणजे अधिकारी अडवणी नाही करत. नसता खालचे अधिकारी जाणून बुजून व्हॅलिटीला ताण देतात. ते तरी मंत्री महोदय सांगतात, शिरसाट साहेब आणि का दुसरे आलेले मंत्री सुद्धा, प्रत्येक मंत्री, मग तो भाजपचा असो किंवा तो राष्ट्रवादीचा असो किंवा तो शिवसेनेचा असो, प्रत्येक मंत्री प्रत्येक वेळेस सांगतोच की कामं रोखू नका मराठ्यांचे. पण अधिकारी ऐकत नाहीत का? का सरकारच जाणून बुजून अधिकाऱ्यांना तसं करायला लावतंय? ही याचा शोध ह्या आंदोलनात होणार. बरं, माझा तेवढाच प्रश्न होता की पुन्हा एकदा मुंबईत जाण्याची वेळ पडेल का? ती वेळच येऊ देऊ नये, सरकारने येऊ देऊ नये. आणि जर ती वेळ उद्भवली तर मग कशा प्रकारची तयारी असणार आहे? मग ती त्याच्यावरती राज्यव्यापी बैठक होईल ना, पुन्हा बैठक होईल त्याच्यावर. पण पहिलं आंदोलन हे तर आता अंतरवलीतच होणार आहे. बरं, एक शेवटचा प्रश्न. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचतीबाबत आवाहन केलेलं आहे. जर मुंबईला जाण्यास ठरलं तर मग मोठ्या प्रमाणे मराठा बांधव असतील, मराठा बांधवांच्या गाड्या असतील, तर मग याचं नियोजन कसं असेल आणि कशा प्रकारे तुम्ही नरेंद्र मोदींच्या आव्हानाकडे बघता? नाही, मग आमच्या गोरगरिबांच्या प्रश्नाच्या टायमालाच यांचं इंधन संपतं, लॉकडाऊन टाकतेत. मग आमच्या टायमालाच गाड्या न्यायच्या नाही कुठं, आणि तुम्ही मात्र कसं हिंडू शकता? आणि मोदी साहेब तर म्हणले होते ना, लय मोठं आपल्याकडे स्टॉक आहे म्हणे, मारणाचा स्टॉक करून ठेवला आणि संपलं का? अहो, समाजाने तुमच्यावरती, या देशातल्या विश्वास टाकला लोकांनी, गोरगरिबांनी. तुम्ही त्यांना तरी खरं सांगायचं ना. त्यामुळे त्यावेळेस तर तुम्ही म्हणले लय स्टॉक आहे, आता कसं काय संपला म्हणायला? तुम्ही किमान तुम्ही तरी येड्यात काढू नका. जे आहे ते सत्य परिस्थिती सांगा ना. आणि लोकांना काय काम सोडून द्यायचं? आता पेरण्याचे दिवस आहेत. तुम्ही म्हणता डिझेल नाही, गाडी इकडे तिकडे घेऊन जायचं नाही. लोकांनी बी भरण कसं आणायचं? लोकांनी शेतात कसं जायचं? आता मशागती आहेत शेतीच्या, कशा करायच्या? म्हणजे तुमच्याचमुळं फासावर जायची शेतकऱ्याला वेळ येऊ नये, ही सुद्धा राज्याने आणि केंद्राच्या सरकारनं लक्ष घेतलं पाहिजे. नसता शेतकरी जर एकदा का बाबा रस्त्यावर त्याची एक चीड निर्माण झाली, खूप जड जाईल. नक्कीच हे होते मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील. आणि आता 16 मे रोजी ते अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन पुढील राज्यव्यापी आंदोलनाची दिशा जाहीर करणार आहेत. गौरव साळी, मुंबई तक, जालना.